स्वामिनीच्या YouTube चॅनलवरून ऐकायला विसरू नका. कथा नवरात्रीची. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत दररोज देवीच्या विविध रूपांचं, सामर्थ्याचं आणि पराक्रमाचं दर्शन घडवणारी कथामाला. कथा नवरात्रीची आता स्वामिनीच्या YouTube चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राइब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनी, विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. देण्याघेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी. साड्यांची महाराणी स्वामिनी. जगजननी आई कृपा करी, जगजननी आई कृपा करी. वरद हस्त तव श्रीधरी, वरद हस्त तव श्रीधरी. जगजननी आई कृपा करी, जगजननी आई कृपा करी. वरद हस्त तव श्रीधरी, वरद हस्त तव श्रीधरी. जगजननी आई कृपा करी. मनू, आज आता तुला मी एक छानशी गोष्ट सांगणार आहे. गोष्ट म्हणजे देवीची ना? अगं देवीचीच, पण सुरथ राजाची. तो अत्यंत चांगला होता. आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे तो प्रजेचं पालन करत होता. त्याच्या या साम्राज्याला जणू दृष्ट लागली. कोला नामक पुरीचा विध्वंस करणारे राजे त्याचे शत्रू झाले. अत्यंत बलवान अशा त्या सुरव राजाचे त्यांच्याशी युद्ध झालं. विरोधक जरी कमी बलवान होते तरी त्यांनी सुरथ राजाला जिंकलं. किती वाईट ना. आणि सुरथ राजाच्या बाबतीत तर दुर्दैव चहूबाजूनी चालून आलं होतं. त्याचे अत्यंत जवळ असणारे प्रधान, सेनापती आणि आप्त या सर्वांनी संगनमतांनी स्वतःच्याच राज्याचा खजिना लुटला आणि सैन्यही नष्ट केलं. म्हणजे ज्या लोकांसाठी त्या राजाने लढा दिला त्यांनीच राजाला फसवलं. आजी, असे कसे काय ग वागू शकतात लोक? जग असंच असतं पोरी. अगं देवदेवतांची सुद्धा या दुष्टचक्रातून सुटका झालेली नाही. मुनिवर, माझं राज्य गेलेलं असूनही राज्यासंबंधी सर्व विषयातील माझी आसक्तीची भावना कायम आहे. मी जाणता असूनही अज्ञानी मूढाप्रमाणे माझी स्थिती व्हावी असं का? ही भावना प्रत्येक मनुष्यामध्ये वास करत असते. प्रत्येकाचे आवडते विषय मात्र भिन्न असू शकतात. पण तो मायापाशात गुंतल्यामुळे अज्ञानी देखील आहे. आपण सांगता आहात ते मला पूर्णपणे पटतंय. बुद्धीला कळत असूनही मन मात्र या गुंत्यात गुरफटत राहतं. खरंय. याचं कारण संसारातील विविध कर्म आचारावयास लावणारी ती महामाया. तिच्याच प्रभावानं या मायाजालात मनुष्य फिरत राहतो. ही महामाया म्हणजे या सबंध विश्वाचं पोषण करणाऱ्या महाविष्णूची योग निद्रा. ही श्रीकृष्णाची माया आणि तिच्याच योगे सर्व जगात मोहांचा वावर असतो. या जगात ठाई ठाई जाणवणारी आसक्ती, इच्छा, मोह, माया, मत्सर हेच तर तिचं अस्तित्व. तिच्याकडूनच या विश्वाची निर्मिती झाली. अशी ती वरदा देवी जर प्रसन्न झाली तर माणसाला मुक्ती मिळते. काय म्हणजे मोहाची देवीच मुक्ती देते? होय राजा. तिच्या कृपेचं अत्युच्च फळ म्हणजेच तिच्या जालातून मुक्ती. किती आश्चर्य आहे पहा. जिच्यामुळे संसार बंधन प्राप्त होतं तिच्याच आशीर्वादानं संसारातून मुक्तीही मिळते. भगवन, जिला आपण महामाया म्हणतो ती देवी नेमकी कोण? ती कशी उत्पन्न झाली? सांगतो. कल्पाच्या म्हणजे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या शेवटी
सगळीकडे जलमय परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी भगवान विष्णूनं शेषाची म्हणजेच नागाची शय्या करून त्यावर योग निद्रेचा आश्रय घेतला. श्री विष्णू निद्राधीन असताना त्यांच्या कानातील मळापासून मधु आणि कैटभ या नावाचे 2 आसूर उत्पन्न झाले आणि ब्रह्मदेवास मारण्यास उद्युक्त झाले. काय म्हणजे जिथून निर्माण झाले त्याचाच वध? हे पूर्वापार चालत आले वत्सा. त्यावेळी ब्रह्मदेव श्री विष्णूच्या नाभिकमलात विश्रांती घेत होते. त्यांनी ते महाभयंकर आसूर पाहिले आणि विष्णू मात्र योग निद्रेत गढून गेल्याचं त्याला दिसलं. तेव्हा विष्णूला जागृत करण्यासाठी ब्रह्मदेव एकाग्र चित्तानं योग निद्रेला प्रसन्न करू लागले. त्यानं योग निद्रेला साकडं घातलं. हे स्वामिनी, तुझ्याकडून विश्वाचं धारण पोषण केलं जातं. तुझ्यापासूनच या जगाची उत्पत्ती होते आणि तूच या जगाचा संहारही करतेस. तूच महाविद्या, महामाया, महाबुद्धी आणि महासमृद्धी आहेस. तूच महादेवी आणि माहेश्वरी आहेस. अशा रीतीनं देवी प्रसन्न व्हावी म्हणून ब्रह्मदेवाची आराधना सुरू होती. त्यानं तिचं स्तवन सुरू ठेवलं. मग देवी जागी झाली का? इतक्या लगेच प्रसन्न होईल ती महामाया कसली? पण ब्रह्माची आळवणी जगताच्या हितासाठी चालू आहे हे देवीनं जाणलं. मधु आणि कैटभ या राक्षसांच्या हातून विश्व निर्मात्याचा संहार होऊ नये यासाठी ब्रह्मदेवानं चालवलेलं स्तवन ऐकून देवी जागृत झाली. म्हणजे श्री विष्णूही जागे झाले? हो. ही योग निद्रा विष्णूंच्या नेत्र, मुख, नाक, बाहू, हृदय आणि छातीतून बाहेर पडली. तीच मुळी शक्ती जागृत करत. त्यामुळे श्री विष्णूंनी अत्यंत दुष्ट, पराक्रमी, क्रोधानं लाल झालेले आणि ब्रह्मदेवाचं भक्षण करण्यासाठी आसुसलेले मधु कैटभ बघितले आणि ते युद्धाला सज्ज झाले. बापरे, किती घनघोर युद्ध झालं असेल नाही? देव आणि दैत्याचं युद्ध म्हणजे महासंग्रामच असणार. हे युद्ध म्हणजे खरोखरीच एक महासंग्राम म्हणावा लागेल. कारण तब्बल 5000 वर्ष ही लढाई सुरू होती. 5000 वर्ष? पण ब्रह्मा आणि विष्णू यासारखे सामर्थ्यवान देव असूनही त्या 2 दैत्यांना मारायला इतकी वर्ष? पण दैत्य देखील श्री विष्णूंच्या शरीरातून निर्माण झालेले. त्यामुळे त्यांची शक्ती सुद्धा अफाट होती. त्याच बळावर ते लढत होते. पण हळूहळू महामायेचा प्रभाव त्यांच्यावर जाणवू लागला. ते मोहित होऊ लागले आणि म्हणून एका बेसावध क्षणी ते विष्णूला म्हणाले, जगत स्वामी, आपण शत्रू असलात तरी आज आम्ही तुम्हाला वर देऊ इच्छितो. तुम्ही वर मागून घ्या. श्री विष्णू जितके शक्तिमान तितकेच बुद्धिवान. त्यांनी तात्काळ उत्तर दिलं, जर तुम्ही दोघेही माझ्यावर संतुष्ट असाल तर तुम्ही माझ्याकडून मृत्यू स्वीकारावा. तुम्ही अशी संधी मला दिली तर या प्रसंगी यापेक्षा दुसरा वर मी काय मागावा? विष्णूंच्या या चातुर्यानं ते दैत्य स्थिमित झाले. अशा रीतीनं फसवल्या गेलेल्या त्या राक्षसांनी सर्व सृष्टी जलमय झालेली बघितली आणि स्वतःचं चातुर्य सिद्ध करण्यासाठी ते म्हणाले, पृथ्वीचा जो भाग पाण्यानं व्यापलेला नसेल त्या ठिकाणीच आम्हाला मरण दे. मग काय, भगवान विष्णूंनी क्षणात त्यांच्या चक्रानं मधु कैटभाची मस्तकं छेदून टाकली. अर्थातच हा पराक्रम योग निद्रेच्या म्हणजेच महामायेच्या प्रभावामुळे घडून आला. म्हणजे साक्षात जगनिर्मात्याला जाग करणारी, त्याच्या हातून विश्वरक्षण करवणारी अशी ही महामाया म्हणजे साक्षात महाकाली. कथा नवरात्रीची संकल्पना नावेद आणि जावेद शेख. लेखन श्रद्धा कुलकर्णी. श्लोक पठण धनश्री गणात्रा. सहभागी कलावंत सुनेत्रा मंकणी, हिमानी निलेश. विशेष आभार डॉक्टर अरुणा ढेरे. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. स्वामिनीच्या YouTube चॅनलवरून ऐकायला विसरू नका कथा नवरात्रीची. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत दररोज देवीच्या विविध रूपांचं, सामर्थ्याचं आणि पराक्रमाचं दर्शन घडवणारी कथामाला. कथा नवरात्रीची आता स्वामिनीच्या YouTube चॅनलवर. आजच
स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. देण्याघेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी. साड्यांची महाराणी स्वामिनी.